एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. घनश्याम हे काय आहे हे? काय तू असं आतमध्ये आईंसमोर असं काय? हा अगं त्यांना वाटलं पाहिजे ना आपलं सगळं पुन्हा एकदा फर्स्ट क्लास चाललंय म्हणून. पण म्हणून असं मुद्दाम वागायचं का? हो म्हणजे पूर्वी नाही का लग्न झाल्यावर आपण असं खोटं त्यांना दाखवायला असं प्रेमात असल्यासारखं वागायचो ना पूर्वी. पण घनश्याम आता परिस्थिती वेगळी, आता गोष्टी पूर्वीसारख्या आहेत का? हे बघ आपण ना पुन्हा एकदा स्टोरी रिवाइंड करूया. हे बघ माझ्याकडे बघ. हे बघ आपलं लग्न झालं, आपण लग्न केलं, मग आपण त्यांना दाखवलं की आपण खूप प्रेमात होत, त्यांना दाखवण्यापुरतं खोटं. त्यानंतर आपण भांडण केलं खोटं त्यांना दाखवण्यापुरतं. त्याच्यानंतर तू माहेरी गेलीस, घरी सगळ्यांना खूप स्ट्रेस झाला, त्रास झाला. त्याच्यानंतर आता तू परत आलीस, आपली दिल जमाई झाली आहे त्यांना दाखवायला. आणि आता आपण पुन्हा एकदा एकमेकांच्या खूप प्रेमात होत असं त्यांना दाखवायला नको का? म्हणजे नाही का? पण तू असं वागल्यावर मला कळत नाही ना मी कसं रिॲक्ट करायचं ते. अगं आता बाहेर केलीस ती ऍक्टिंग फर्स्ट क्लास होती, माइंड ब्लोईंग. मी ऍक्टिंग नाही केली घनश्याम. ती रिॲक्शन खरी होती. हो. चल मी येतो. फर्स्ट क्लास. तू तुझं करत राहा राधा. काय मी मस्त मी ऍक्टर आहे, मी सांभाळून घेतो, तू काळजी करू नको. तू तुझं फर्स्ट क्लास. चल बाय. ऐक ना घनश्याम, बेबी आय मिस यू. आय मिस यू टू घनश्याम. अगं राधा मी सॉरी हा म्हणजे मी अगं तुला वेळ आहे ना जायला? मी सांगायला आले शेवायची खीर केली आहे, ती न विसरता डब्यातनं घेऊन जा म्हणून. हो मी घेऊन जाईन. काय रे घना? काय तेच विचारतीये काय? हे खूप उशीर होतोय. आयडी मी येऊ? लवकर ये, घरी कोणीतरी तुझी वाट बघत असेल. हसतोयस काय? आयुष्यभर असेच आनंदाने संसार करा. काय झालं कुहू? काय झालं कुहू? संपलंय माझ्या प्रेमाचं ना. चिंधड्या झाल्या दादू. आता ते सगळ्या चिंधड्यांची एक मिळून गोधडी तयार करायची आणि मग त्या गोधडीचं पांघरूण घेऊन उबदार ते घेऊन असं अंगाभोवती आठवून बसायचं जुने दिवस फक्त. अरे बापरे, म्हणजे काहीतरी खूप मोठा आणि सिरियस प्रॉब्लेम झालाय नाही का? मग आपण तो एकदा सोप्या शब्दात सांगायचा प्रयत्न करूया का कुहू? कसं सांगू? मी सांगतो. काय करायचं, कर्ता कर्म आणि क्रियापद घ्यायचं आणि त्याच्याने एक सरळ स्पष्ट वाक्य तयार करायचं आणि त्यात कोणतंही विशेषण टाकायचं नाही. हा कू हे विशेष आहे, त्यात कोणतंही विशेषण टाकायचं नाही. कोणतंही विशेषण मनात यायच्या आत ते बनवलेलं वाक्य म्हणून टाकायचं.
करूया प्रयत्न. हा चल. त्याला लहानपणी ना प्रभातने ब्रह्मचर्याची शपथ घेतली होती, त्यामुळे आता तू माझ्याशी लग्न नाही करू शकत. क्या बात आहे, क्या काय बोलतोस तू? अगं क्या बात आहे, म्हणजे किती छान वाटलं बघ. असं सोप्पं एक वाक्य तू म्हंटलस तर किती छान वाटलं बघ. प्रॉब्लेमही असा छोटा वाटायला लागला, म्हणजे कानालाही बरं वाटलं, बोलायलाही बरं वाटलं. हो की नाही? तुला कळत नाहीये का लागू? तुम्हाला सगळ्यांना ना मी नेहमी जे काही बोलते ती गंमत वाटते, मस्करी वाटते, पण खरंच माझं लग्न नाही होऊ शकत. अरे म्हणजे ज्या मुलावर मी खूप मनापासून प्रेम करते ना त्याला माझ्याशी लग्न नाही करायचंय आणि हे खूप भीषण आहे. तुला कळतंय का? मी तुला कसं कळणार यार? तुला नाहीच कळू शकत लग्न मोडल्याचं दुःख काय असतं. तुझा दादू आहे की नाही, आणि तुझा तुझ्या दादूवर विश्वास आहे की नाही? आहे की नाही? मग असं बरं आपण प्रभातला तुझं लग्न मोडू देऊ? हा? तो पेहलवान बिलवान असेल आपल्या घरी, बॉक्स मारेन मी त्याला, नाक फोडून टाकीन त्याचं. असं कसं माझ्या कूलर रडवतो तो? तू काय काळजी करू नको. बघ तू एक काम कर, तू तुझ्या प्रभातला सांग की दादूला म्हणजे मला त्याला भेटायचं, आणि त्याला संध्याकाळी घरी भेटायला घेऊन ये. मी त्याच्याशी बोलतो, आपण बोलू ना त्याच्याशी, त्याला आपण लग्न करायला लावू तुझ्याशी. म्हणजे सगळं नीट होईल. म्हणजे आता त्याची सुटका नाही, आता आहेस तू त्याच्या नशिबात आयुष्यभर. तू त्याला संध्याकाळी घरी बोलव, मी त्याच्याशी बोलतो, आणि तुमचं लग्न होणार खूप. दादूस प्रॉमिस. किसकी हिम्मत है जो तुम्हारे भाई के होते हुए तुम्हारा बाल विवाह कर सके. संध्याकाळी. दादू तू पहिल्यांदा असं काहीतरी बोललीस, म्हणजे घना असं करतोय नॉल. तुला माहितीये लग्नानंतर खूप बदललीस तू. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.